तर आजकाल लोकांमध्ये अहंकारच खूप भरलेला आहे, खूप अहंकार आहे. कोणाला संपत्तीचा अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला कशाचा अहंकार. आणि या अहंकारामध्ये लोक फार दुःखी झाले माईबाप. अहंकार खूप आहे. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्याला संपत्तीचा अहंकार, मी श्रीमंत, मी असं आहे. अरे नाही रे, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती सगळ्यात मोठी आहे. काय, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार मोठी माईबाप. पैशाची श्रीमंती सुख देत नाही, पण मनाची श्रीमंती सगळ्यांना सुख देते. त्या श्रीमंतीपेक्षा हे सुख असावं, मनाचं सुख असावं, मनाची श्रीमंती असावी, विचाराची श्रीमंती असावी. विचाराची श्रीमंती ही फार महत्त्वाची, लक्षात ठेवा. धनाची श्रीमंती नाही आहे, विचाराची श्रीमंती महत्त्वाची आहे. हे शिवपुराण ते सांगत आहे. आणि त्याच प्रयागराजमध्ये श्री सुतांचं आगमन होतं. आणि सुतजी हे महान वक्त येत असताना सर्व ऋषी मंडळी उभा राहिली, त्यांचं स्वागत केलं मायबाप. आणि त्यांना उच्च स्थानावर बसवलं, उच्च त्या ठिकाणी उच्च व्यासपीठावर बसवलं. त्यांची पूजा केली, त्यांचा आदर केला, त्यांचा सन्मान केला. आणि आज सर्व ऋषींना एवढा आनंद होता मायबाप की ज्या अर्थी संत आले, सुतजी आले, आपला उद्धार होणार आहे. लक्षात ठेवा, एखादा संत असेल, अधिकारी आपल्या जीवनात आला ना, असं समजावं तो एक आपल्या जीवनातला उद्धार आहे. कारण संत एकदा जीवनामध्ये मिळाली ना, तर देवाची प्राप्ती ही निश्चित आहे. लक्षात ठेवा. आज शिवमहापुराण आपण श्रवण करतोय मायबाप. आता चिंता अजिबात करायची नाही. लक्षात ठेवा, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कसल्याही प्रकारचा आजपासून विचार सोडून द्यायचा मायबाप. का, गेली कालपासून आपण भगवंताच्या सानिध्यात आहोत, त्याच्यासोबत आहोत. अरे तो जर सोबत असेल तर दुःखाची काय चिंता करायची, विचाराची काय. अरे जीव जाणार आहे, जाऊ द्या, मरण येणार आहे, कधीतरी मरायचंच आहे ना. त्याचं टेन्शन, त्याचा विचारच करा. आहे तो क्षण आनंदात जगायचं. काय, उद्या असं होणार आहे यापेक्षा आज तुम्ही व्यवस्थित आहात ना, आजचा दिवस आहात ना, आनंदी आहात ना, आजच्या दिवसाचं स्वागत करा मायबाप. उद्या कसं होईल, कायच होईल, काय त्याचा विचार करायचाच नाही. कसा येईल आपल्याला माहिती नाही. उद्याचा दिवस आनंदाचा येईल का दुःखाचा येईल हे कोणाला कल्पना आहे, कोणाला माहिती आहे. आज आहोत ना आपण कथेमध्ये, आज आनंदात आहोत ना, सेफ आहोत ना, बास आजच्या दिवसाचं स्वागत करायचं. आज आनंद घ्यायचं मायबाप. हे बघा, हे सुख दुःख अडचणी हे येतच राहतात, यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जेवढा आनंद घेता येईल ना, जेवढा उत्सव करता येईल ना, तेवढं जीवन आनंदमय जगायचा प्रयत्न करा. आणि दुःख कोणाकडे जातो माहिती आहे का? जो सतत नुसतं दुःखाचाच विचार करतोय, दुःख त्याच्याकडेच जात आहे. दुःख कोणाकडे जात नाही, जो सतत ज्यांच्या चेहऱ्यावर कसं करू आणि काय करू आणि कसं होईल आणि कसंच होईल, हे जे सतत निगेटिव्ह विचार करतात ना, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार, कसं होईल आणि काय होईल आणि बरं होईल का आणि होईल का. ज्याच्या जीवनामध्ये निगेटिव्हता आहे ना महाराज, नकारात्मकता आहे ना, त्याच्या जीवनामध्ये हे दुःख त्याच व्यक्तीकडे जातं. ज्याच्याकडे अगोदर दुःख आहे त्याच्याकडे दुःख जातं. पण जो माणूस सतत आनंदात आहे ना, बस आलेल्या दिवसाचा आनंदानं स्वीकार करतोय, एन्जॉय करतोय, प्रसन्न चित्तानं सतत हसतमुख राहतोय, आनंदमय राहतोय. उद्याचा जो कसलाच विचार करत नाही, आज आहे ना, आजचा विचार करायचा, आनंदानं जगून घ्यायचं. का, कारण उद्याचा सूर्योदय आहे की नाही आपल्या नशिबात कोणाला माहिती आहे. आज आहोत ना, आज आनंद घ्या. आणि जो सतत आनंदी राहतो ना, आनंद त्याच्याकडे जातो. जो सतत दुःखी राहतोय ना, आणि त्याच्याकडे दुःख जातं, आनंदाकडे दुःख जातच नाही. म्हणून दुःखी कधी राहायचंच नाही मायबाप. विचार कसल्याही प्रकारचा कधीच करायचा नाहीये. निगेटिव्ह विचार जीवनात करू नका, कारण आपणच आहो आपल्या जीवनाचे. बोलत चला ना, तुम्ही का बोलत नाही. आपण आहो आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत. अरे आपण फार मोठे भविष्यकार आहोत, जादूगार आहोत. आपलं चांगलं किंवा वाईट हे आपल्यामुळं होत असतं.
एखादा व्यक्ती जर एखादं चांगलं काम करायला चाललं ना आणि त्याचे जर मनात असलं नाही आज मी जे काम करायला चाललो ना ते चांगलंच होणार, योग्य होणार आणि चांगलं होणार, एक सांगू का, त्या व्यक्तीचं ते काम बरोबर चांगलंच होतं. आणि एखादा व्यक्ती घराच्या बाहेर ज्यावेळेस निगेटिव्ह विचार घेऊन सोबत निघतो ना, कसं होईल, आजचं काम बहुतेक होणारच नाही, नाहीच होणार, त्याचं काम ते होतच नाही. मायबाप, तुम्ही जसं मनात विचार कराल ना, ज्या पद्धतीनं विचार कराल ना, तसंच होत असतं, लक्षात ठेवा. जसे तुमचे विचार आहे तशी बुद्धी मायबाप, तसं घडत राहतं, हे विचाराप्रमाणे घडत आहे. म्हणून विचार हे पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, आनंदमय विचार ठेवा, पवित्र विचार ठेवा, चांगलंच होईल मायबाप, चांगलंच होणार आहे. म्हणून जीवनात आनंदी राहायचं असेल ना तर आनंदाचा विचार केला, आनंदाचा विचार करा. आणि आजपासून दुःखाचा विचार हे सगळं सोडून द्या. आज मला जो पुण्याचा फोन येतो त्या आईसाहेबांचे विचार एवढे सुंदर आहे ना, म्हणजे महाराज मी उद्याचा विचार कधीच करत नाही. आता मी जी माझी सून माझ्यासोबत राहते ना, तिला जर अपेक्षा आहे सासूनं काम करावं आणि मी काम करून जर माझी सून आनंदात राहत असेल तर मी काम करत राहते का, ती आनंदात राहावी, घराचं वातावरण चांगलं राहावं. मला होत नाही आहे, पण जर माझ्या काम करणाऱ्याने जर माझ्या सुनाला बरं वाटत असेल तर मी काम केलेलं बरं आहे ना, का ती आनंदित राहते, घरचं वातावरण आनंद राहतं. हे विचार महत्त्वाचे मायबाप, हे विचार महत्त्वाचे आहेत. पण मी सासू आहे, मी काम करणार नाही, असं नाही ना. घरातलं वातावरण सांभाळणं हे आपल्या हातामध्ये आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. हे काही कर्म, हे विचार, हे नशीब घडवणारेच आपण आहेत. नशीब काही दुसरं कोणी घडवत नाही, हे घडवणारे आपण आहेच. मग आपलं नशीब कसं घडवायचं ना, हे आपण शोधलं पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि पैसा, धन, दौलत, सुख दुःख हे येत राहणार आहे आणि आले तर हे निघून जात राहणार आहे. म्हणून आज हे सूतजी महाराज प्रयागराजमध्ये आल्यानंतर अतिशय आनंद झाला सर्व ऋषींना. आणि ते म्हणतात, बास आता पाहायचं काम नाही, काय बास, आता भोलेनाथ आपल्या सोबत आलाय, तो आपल्या सोबत आहे आणि 7 दिवस तो सोबत राहणार आहे. आता दुःखाची काळजी करायची नाही, यातला कसल्याही प्रकारचे विचार करायचे नाही आहे. बास आहे ना, तो आनंद घ्यायचा आहे. आणि संत ज्यावेळेस जीवनात येतात त्यावेळेस मात्र आनंदाशिवाय ते काहीच घेऊन येत नाही आहे. आणि संत ईश्वराची भेट घडवून घेण्याकरता, तो आनंद प्रदान करून देण्याकरता संत जीवनात येत असतात. हर हर. बस म्हणून त्यांनाही असं वाटलं की शिवमहापुराण 7 दिवस आमच्या सोबत राहणारे, आता चिंता करायची नाही. करणार का चिंता? बरेचसे जण असे बसलेत, असे ते इथं नाहीत, ते घरी आहेत, फक्त शरीरानं इथं बसलेत पण सगळी चिंता. एक सांगू का, चिंतेसारखं दुःख, चिंतासारखे महादुःख कोणतंच नाही आहे. मायबाप, मी जाता मी थांबतोय, पण आजच्या कथेचं सार मी एकच सांगेल, फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा, विचार सकारात्मक ठेवा, विचार पवित्र ठेवा, विचार चांगले ठेवा. भावना कधी नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, निगेटिव्हता हे जीवनात कधी ठेवू नका. कधी शुभ बोला, चांगलं बोला, जसं बोलाल तसं प्रत्युत्तर येत असतं, लक्षात ठेवा. एखाद्या शेतामध्ये जोरात आरडलं का, राम म्हटलं की तिकडून राम शब्द येतोय, प्रतिध्वनी, बरोबर आहे. एखाद्या घरामध्ये हॉलमध्ये आपण जर म्हणलो राम, तर राम शब्द ऐकू येतोय. जसं तुम्ही बोलाल जसं प्रत्युत्तर मिळेल. जे द्याल, प्रेम द्याल तर प्रेमच मिळेल, दुःख द्याल तर दुःखच मिळेल मायबाप. म्हणून तुम्ही काय देता यावर डिपेंड आहे, यावर अवलंबून आहे. म्हणून जर आपल्याला आनंदच जर पाहिजे असेल सर्वांकडून तर मायबाप एक करा. लोक दुःख का देतात? लोक कोणालाही दुःख देत नाही, जो दुःख वाढतोय ना त्याला दुःख मिळतं मायबाप. पण जो सतत आनंद वाढतोय ना, एक सांगू का, माझ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला किती सांगावं, प्रत्येकांचा फोन येतोय ना, फार आनंदीमय फोन येतो का, अरे आनंद वाटत चला. तुम्ही जे तुम्ही काय पेरताय ना हे महत्त्वाचं आहे. जे पेराल ते उगवाल.
म्हणून जीवनातली सर्वात मोठी साधना एकच आहे मायबाप, फक्त त्या ठिकाणी स्वतःला पॉझिटिव्ह बनवा. हा, स्वतः आपल्या जीवनात असणारे संसार तर त्याला आता हां ते फिरून लावली वगैरे जे आहे ना, आता अंतःकरणात मेकअप करायचं. तुम्ही म्हणलात ना, मेकअप कशाचं करायचं आहे? चेहऱ्याचं. आता मला सांगा, कोणालाही वाटतं की देव प्रेमात पडावा, बरोबर आहे? आता सगळे म्हणले मला की आता अंतःकरणातलं मेकअप, आता मग अंतःकरणातलं जर मेकअप करायचं असेल तर घरातली प्रोडक्ट काय कामाची आहे? सगळ्यांनी उद्या सगळी जमा करून इथं आणून ठेवायची. उद्या मेकअप करायचं नाही, पावडर लावायचं नाही आणि काहीच करायचं नाही. हां मायबाप, एक सांगू का, आपण सगळं करतोय. हा, हे शरीर स्वच्छ बनवतो, सगळं स्वच्छ बनवतो, पण आपले विचारच स्वच्छ नाही. हा, हे शरीर स्वच्छ बनवून आपल्या जीवनात सुख निर्माण होणारच नाही मायबाप, जोपर्यंत आपल्या जीवनातले विचार निर्मळ होणार नाही, जोपर्यंत अंतःकरणातल्या भावना स्वच्छ होणार नाही, निर्मळ होणार नाही, पवित्र होणार नाही, तोपर्यंत जीवनात आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून चेहऱ्याच्या मेकअपपेक्षा अंतःकरणातलं मेकअप हे अतिशय अलौकिक आहे. हर हर